मुलांनो तुम्ही या शाळेत येताय तेव्हापासून खालीच बसताय? हो. बेंच तुम्ही विचारला का कधी? नाही. काय वाटतंय बेंचेस बघून? मला खूप आनंद होतोय. याच्या आधी काय वाटतंय बेंचेस बघून? खूप आनंद. दुर्दैव असं आहे की महानगरपालिकेला दखल घेण्यासाठी ABP माझावरती बातमी यावं लागती. आमच्यासारखे महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्त्याला आंदोलन करावं लागतं. बसला होता बेंचवरती कधी? नाही बस. आम्ही तिसरी पासून आम्हाला बेंचेस नव्हते, आम्ही खाली बसलेलो होतो. चौथी आलो तरी आम्हाला नव्हते बेंच भेटले होते. अच्छा, आता हे बेंचेस तुम्हाला मिळतायत, काय वाटतंय मग? छान वाटतं. छान वाटतंय. पुणे महापालिकेच्या बावधन बुद्रुक भागातील शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत हे ABP माझानी समोर आणलं आणि पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी याची दखल घेतली आणि या मुलांसाठी 60 बेंचेस या ठिकाणी आणले जात आहेत. 2 टेम्पो भरून हे बेंचेस या ठिकाणी आणले गेलेत आणि हे बेंचेस पाहण्यासाठी या ठिकाणी ही मुलं जमली आहेत, कारण आत्तापर्यंत या मुलांना खाली फरशीवरती बसायला लागत होतं. आत्ता त्यांना बेंचेस मिळणार आहेत. काय वाटतंय बेंचेस बघून? मला खूप आनंद होतोय. याच्या आधी काय वाटतंय बेंचेस बघून? खूप आनंद. याच्या आधी तुम्ही कधी बेंचवर बसला होता का? बसला होता बेंचवरती कधी? नाही बस. आम्ही तिसरी पासून आम्हाला बेंचेस नव्हते, आम्ही खाली बसलेलो होतो. चौथी आलो तरी आम्हाला नव्हते बेंच भेटले होते. अच्छा, आता हे बेंचेस तुम्हाला मिळतायत, काय वाटतंय मग? छान वाटतं. छान वाटतंय. तर विद्येचं माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यातील या महापालिकेच्या शाळेतील मुलांना बसायला फक्त बेंचेस मिळत आहेत म्हणून आनंद वाटतोय. खाजगी शाळातील मुलांना जी परिस्थिती असते त्यांच्यासाठी उपलब्ध त्यापेक्षा अतिशय विरोधाभासी असं चित्र सरकारी शाळांमधलं आहे. शिक्षणाच्या व्यावसायीकरणामध्ये बदललेलं हे चित्र अनेकदा लोक त्याकडे कानाडोळा करतात, मात्र हे वास्तव आहे. इथं हा वर्ग आणखी एक आपण पाहतो आहोत पहिलीचा, आणि इथं ही मुलं फरशीवरती असं हे बसकर अंथरून किंवा सतरंजी टाकून या ठिकाणी बसली आहेत. आपल्या उद्याच्या भारताचे हे भविष्यातले नागरिक आपण अशा पद्धतीने या शाळांमध्ये जर पाहतो आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेच्या इमारतीची दुरावस्था, आणि त्याची देखील दखल घेत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इथले पदाधिकारी असलेले प्रशांत कनोजिया यांनी या शाळेची ही दुरावस्था समोर आणली होती. प्रशांतजी, प्रश्न तर खूप मोठा आहे, पण एक कुठेतरी दखल घेतली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, दुर्दैव असं आहे की महानगरपालिकेला दखल घेण्यासाठी ABP माझावरती बातमी यावं लागती. आमच्यासारखे महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्त्याला आंदोलन करावं लागतं. तुम्ही जर बघाल ह्यांचा हक्क आहे, तो हक्क पण आपण त्यांच्याकडनं हिरावून घेतो. यांना शिक्षण देणं तर आपलं कर्तव्य आहे, पण शिक्षणासोबत त्यांची शैक्षणिक व्यवस्था करणं ही आपलं कर्तव्य आहे. यांना पाणी स्वच्छ पाहिजे, यांना बसायला बेंच पाहिजे, यांचा परिसर स्वच्छ पाहिजे. ह्याच्याकडे जर महापालिका दुर्लक्ष करत, खरं बोला, मला आता ते पोरगा बोलताना माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण आपण महाराजांचा फोटो त्या चिन्हामध्ये आहे, शिवाजी महाराजांचा. हे असं असतानाही जर अशा या विद्यार्थ्यांवरती जर असं दुर्लक्ष होत असेल, आपण त्याचं स्लोगन आहे, पण त्या स्लोगनप्रमाणे तरी तुम्ही वागा, महाराजांना तरी आदर राखा. ही मुलांचा आनंद जो आता तुम्ही बघताय तो चेहऱ्यावर, फक्त बेंचवर बसल्यामुळे ही पोरं इतकी खुश होते. ते म्हणजे महानगरपालिका, माझं तर दादा भुसेंनाही विनंती आहे. परवाच एक 8वीच्या मुलाचा मर्डर झाला, शाळेत बेंचेस नाही. तुम्ही ह्या प्रशासनाकडे कसं काय दुर्लक्ष करता? तुम्ही महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा त्याचा जे हक्क आहे तो त्यांना दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्र सेना आता एक आंदोलनाचं एक हे धमकी वजा एक हे देते. पुणे शहरातला एकही विद्यार्थी जर खाली बसलेला दिसला तर आम्ही एकही शैक्षणिक अधिकाऱ्याची खुर्ची ठेवणार नाही. या सरकारी शाळा चांगल्या पद्धतीनं चालणं यासाठी आवश्यक आहे, कारण यातून जर या शाळा व्यवस्थित चालल्या नाही तर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. हा अनुभव आहे. गुन्हेगारी वाढण्याचं कारण सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुलं वेळेच्या आधीच शाळा सोडून बाहेर जाणं. इथं हे काही पालक आहेत, तुमची मुलं इथं
शिकतायत या शाळेमध्ये. तर या मुलांना बसायला पहिल्यांदाच बेंचेस या ठिकाणी आलेले आहेत, जे काही वर्ग आहेत 3री 4थीचे. तर याच्या आधी तुम्ही बोलला होता शाळेतल्या कोणाशी? नाही बोलले, मी नवीनच आहे. अच्छा, तुम्ही? नवीनच आहे, पहिली दुसरीला असेल. ही नाही ती ही आहे बघा, हिचा मुलगा याच्या होती 5वी. अच्छा, काय वाटतं तुम्हाला आता बेंचेस मिळणार आहेत तुमच्या मुलांना इथं बसायला शाळेत? तर बरं वाटन, हां? बरं वाटन. सत्रेजीवर बसत होते ना एवढे दिवस. अच्छा. हा, काय काम करता तुम्ही? घर कामात. घरकाम करता. हो. तर समाजामधला जो असमतोल आहे तो खरं तर या शिक्षणापासून सुरू होतो. या मुलांच्या या ठिकाणी या आई आहेत आणि फक्त बसायला बेंचेस मिळालेत एवढ्यासाठी हे समाधान आहे. खाजगी शाळांमधली परिस्थिती आपण पाहतो, लाखो रुपये खर्च करून मुलांना शिकवलं जातं आणि त्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र सरकारी शाळा, मी जसं म्हटलं, व्यवस्थित चालणं, समाजाचं संतुलन प्रत्येक बाबतीमधलं कायम राहावं यासाठी आवश्यक असतं. आता बेंचवरती किती म्हणजे कोण कोण मित्र तुझा कोण आहे, कोणासोबत बसणार बेंचवरती? रुद्रसोबत. हा? रुद्रसोबत. रुद्रसोबत बसणार आहे. आता तुम्ही शेजारी शेजारी बसायचा, हो आता बेंचवर बसणार आहे. हो. मी माझ्या मित्र आयन. अच्छा, हा काय नाव आहे त्याचं? आयन. अच्छा, त्याच्यासोबत बसणार आहे. अच्छा, तू? मी ओम शेंटे और केशव. अच्छा, तुम्ही ठरवलंय कोणासोबत बसायचं? बरं. तुम्ही बेंच विचारायचा का, बा आम्हाला बेंच का नाहीत म्हणून इथं बसायला? हा? विचारायचं. मग काय सांगायचं? मॅडम म्हणायचे आता भेटतील. भेटतील. अच्छा, आणि मग आज भेटले? हो. तर खरं तर अतिशय छोटीशी अशी ही घटना आहे. अजूनही ही जी पहिलीतली मुलं आहेत ती आपण पाहतो आहोत सतरंजीवरती या ठिकाणी बसलेली आहेत. खाजगी शाळातील मुलांना अगदी त्यांच्या छोटा गट मोठा गट इथंपासून बसण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. याच शाळेत पलीकडे जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये साप चावून एका महिला शिक्षिकेचा मृत्यू देखील झाला होता आणि अशी ही परिस्थिती ABP माझानी समोर आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची दखल घेण्यात आली आहे. पुन्हा एकदा सांगतो, गोष्ट अशी अतिशय छोटीशी आहे, मात्र या मुलांसाठी मोठी आहे. त्यांचा आनंद आपण या ठिकाणी पाहू शकतो. तुम्हाला बोलायचं आहे? धन्यवाद ABP माझा. नाही, ABP माझानी आपलं काम केलेलं आहे. प्रश्न हा खूप मोठा आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गाव पातळीवरील ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती समोर आणण्याचा ABP माझानी प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून बावधनची ही शाळा आम्ही लोकांसमोर या शाळेची परिस्थिती मांडली आणि उद्देश हाच होता की पुढे समाजाचं संतुलन जर कायम राहायचं असेल, व्यवस्थित राहायचं असेल तर या सरकारी शाळांकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्याची गरज आहे. जर संवेदनशील अधिकारी पदावरती असेल तर दखल घेतली जाते, हे यातून सिद्ध झालं. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.